महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर युवराज रामचंद्र येडुरे यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ कुर येथील श्री गणेश मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। यावेळी ग्रामस्थ, युवक, महिला, भगिनी तसेच मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणेशाचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात करण्यात आली। उपस्थित नागरिकांशी यावेळी संवाद साधताना डॉक्टर युवराज येडुरे यांनी सत्ता नसतानाही मी सातत्याने जनतेसाठी काम केले आहे। सत्ता मिळाल्यास भुदरगड तालुक्याचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधणे हेच माझे एकमेव ध्येय असल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली। गेली 16 वर्ष स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून समाजकार्य करत डॉक्टर येडुरे यांनी भुदरगड तालुक्यासाठी 9,84,00,000 रुपयांचा CSR निधी मंजूर करून आणला। या निधीतून महिलांसाठी सॅनिटरी पॅड वाटप, महिलांना रोजगाराच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी विमा योजना, शाळांमध्ये आरो प्लांट, शेतकऱ्यांसाठी आधुनिक फवारणी पंप तसेच गावागावात ओपन जिम सारखे उपक्रम राबवले जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। कार्यक्रमादरम्यान मनसेचा विचार, मराठी माणसाचा स्वाभिमान या घोषणा देत परिसर दणाणून गेला। विशेषतः युवक वर्गामध्ये मोठा उत्साह यावेळी पाहायला मिळाला। या प्रचार शुभारंभाला मिळालेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत डॉक्टर युवराज येडुरे यांना भक्कम पाठिंबा मिळण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे। कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडला। यावेळी उपस्थित नागरिकांनी रेल्वे इंजिन या चिन्हावर मतदान करून डॉक्टर युवराज रामचंद्र येडुरे यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला। या कार्यक्रमाला स्वराज्य संस्थेच्या अध्यक्षा निवेदिता येडुरे, मनसेचे तालुका अध्यक्ष राहुल पाटील, राधानगरी तालुका अध्यक्ष वृषभ आमते, नितीन कांबळे, विश्वजित पाटील, प्रशांत येडुरे, कूर पंचायत समिती सदस्य विनायक खाडे, मोहन पाटील, महेश देसाई, सुनील कोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।